सकाळचा जो दर्शन होता जगन्नाथ मंदिराचा, भाई नेक्स्ट लेवल मंडळी. आता सर्वात उंचावरचा झेंडा तो आता खाली उतरवलाय आणि तो पुन्हा एकदा लावतील नवा. तोच गुजबम्स येतात, खरंच गुजबम्स येतात. ध्वज लागते वरती, जरा बघा भाई साहब. जुलाई 15 को जाएगा रथ वहाँ पर. 16 में भगवान बैठेंगे, मौसी के घर जाएंगे. अच्छा, इस रथ को पहिए कितने पूरे? आ जाओ जुलाई 16 में रथ को खींच के जाओगे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. ब्लॉगची सुरुवात सकाळीच झालेली आता चालू करते, कारण की मला हा दृश्य दाखवायचा होता. पाठचा आपला मंदिराचा ध्वज आहे ना, तो चेंज होतोय. खूप सुंदर वातावरण आहे आणि पाऊस सुद्धा आता पडला आणि आता तो ध्वज चेंज होतोय आणि पावसामध्ये ध्वज चेंज होण्याची बघण्याची प्रतिक्रिया आम्ही बघतोय. असे गुजबम्स येतात ना, बाय डेंजर नेक्स्ट लेवल. खूप सारे मंदिर आज आम्ही एक्सप्लोर केले, बीचवर सुद्धा गेलो. सकाळचा जो दर्शन होता जगन्नाथ मंदिराचा, भाय नेक्स्ट लेवल. आतमध्ये डायरेक्ट गेलो गाभाऱ्यात. ओव्हरऑल खूपच भारी. आतला जो जेवणाचा भोग असतो तो कसा बनवतात ते सुद्धा आम्ही बघितलं, पण व्हिडिओ आतमध्ये अलाउड नाही आहे, त्यासाठी व्हिडिओ काढायला नाही भेटला. पण ओव्हरऑल खूप भारी वाटला आणि खूप मस्त वाटला. सर्वांचं दर्शन खूप सुंदर झालं आणि इथं आपली मंडळी आहे, ती आता जो ध्वज चेंज होतोय ना त्याची शूटिंग करते, कारण की रील टाकायची आहे सर्वांना वाटतं का रील टाकावी. आणि आता ध्वज लागतोय वरती, जरा बघा वाव कसा फडकतोय झेंडा. वाव 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 सुपर. तो वरती चढलाय बघा, वरचा झेंडा आहे ना तो बघा. वाव ओ माय गॉड, गुजबम्स येतात. बाय बाय, वरचा झेंडा बघा, पाया पडते. पण तू पाया पडते वरती, ते चेक करा भाई साहब. त्याच्यासाठी खास मी आलो या टायमाला. आता तो किती उंच आहे देवला शिखरावर, त्याच्या वरती जाऊन तो पाया पडतो आणि तो ध्वज आता चेंज कर. खरंच गुजबम्स येतात खरंच. आता जो मेन ध्वज आहे ना तो चेंज करतात, ते बघा. आता मेन ध्वज आहे ना तो उतरवला खाली आणि तो आता चेंज करतील आणि नवीन ध्वज लावतील. बोलो जय जगन्नाथ. कमेंट मध्ये स्पॅम करा जय जगन्नाथ. मंडळी, आता सर्वात उंचावरचा झेंडा तो आता खाली उतरवलाय आणि तो पुन्हा एकदा लावतील नवा. तोच गुजबम्स येतात, खरंच गुजबम्स येतात. आणि तो जेव्हा तिथे वरती परिक्रमा करता पाया पडतात, हाय नेक्स्ट लेवल. असे गुजबम्स येतील ना, तुम्ही बघा लास्ट पर्यंत. मंडळी, हाच तो रथ जो पुढच्या महिन्यात यात्रेला हा महोत्सव असतो पुरीचा, तो बघायला भेटणार आहे. कलाकारी बघा, कलाकारी. ओ भाई, आज तो रथ जो तुम्हाला पुरी जगन्नाथपुरी यात्रा निघते तेव्हाच हा रथ बघायला भेटतो आणि त्याचीच मेकिंग सुरू आहे. हे बघा, सर्व बनवतात, सर्व कामगार आहेत तिथं आणि त्याच्याच समोर हा आपला जगन्नाथपुरीचा मंदिर. खूप छान. आणि हा अनुभव आम्हाला बघायला भेटलाय आणि समोर आम्ही आहोत, तर अजून भारी वाटतंय आणि खरंच भारी वाटते, कारण की या दिवसात आम्ही आलोय का बघायला भेटते आम्हाला सर्व. हे बघा, हा तो रथ खूप मोठा है, खूप मोठा है. मतलब यात्रा में यही रथ रहता है ना. अभी एक्चुअल में डेट क्या है? जुलाई 16. जुलाई 16 में. तब जुलाई 15 को जाएगा रथ वहाँ पर. 16 में भगवान बैठेंगे, मौसी के घर जाएंगे. अच्छा, इस रथ को पहिए कितने हैं पूरे? 16 पहिए. जगन्नाथ जी का 16 पहिया है और सुभद्रा मैया का 12 पहिया है. बड़ा भद्र भगवान का 14 है. और आप इतने कितने कारीगर हो इसको बनाने में? 27 लगते हैं महाराण कारीगर और 27 महाराण कारीगर और 27 भोई सेवायत लगते हैं. तो आप दिन रात बनाते हो या 12 घंटा? 12 घंटा. सुबह 7 में आते हैं, रात को 8 बजे जाते हैं. और कैसा लगता है आपको बनाने में? बहुत मजा आता है. मजा आता है. और ये आप कितना साल से कर रहे हो? मेरा तो हो गया 5 साल. तो हमारा पीढ़ी जैसे रहता है. मेरा पापा, उसके बाद मैं आया, मेरे बाद मेरा बेटा होगा तो मेरा बेटा आएगा, ऐसे. अच्छा अच्छा. आ जाओ जुलाई 16 में रथ को खींच के जाओगे.